नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एप्रिल 2025 हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरू शकतो. खास करून नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यात चांगल्या गोष्टी घडू शकतात. तसंच व्यापारी वर्गाला सुद्धा चांगला नफा मिळू शकतो. पण तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे आणि तिकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आणि आता कर्क राशीचे जे लोक अविवाहित आहेत, ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आपण म्हणू शकतो. या महिन्यात तुमच्या मनासारखं स्थळ तुम्हाला येऊ शकतं किंवा तुम्हाला हवा तसा जोडीदार तुमच्या समोर येऊ शकतो. लग्न जमण्याचे योग आहेत हेच सांगायचंय. मंडळी, हा एप्रिल महिना शेतकऱ्यांसाठी काय घेऊन आलाय? हा एप्रिल महिना ज्येष्ठ नागरिकांसाठी कसा असेल? या एप्रिल महिन्यात कौटुंबिक वातावरण कसं असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओत मिळणार आहे. मंडळी, एप्रिल महिना तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कसा असणार आहे हे आधी बघूया. मग तुम्ही शेती करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल किंवा तुमच्या घरातून चालणारा एखादा छोटासा व्यवसाय असेल, पण या सगळ्यातून तुम्हाला मिळणारा नफा, फायदा कसा असणार आहे? तर तो थोडासा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे. अर्थात तुम्ही जी मेहनत घेताय त्यापेक्षा जास्त नफा किंवा त्यापेक्षा जास्त मोबदला या महिन्यात मिळण्याचे ग्रहमान तर आहेच. त्याचबरोबर खर्च सुद्धा थोडा वाढू शकतो. म्हणजे चांगलं बजेट करण्याची गरज आहे, जेणेकरून खर्चाचा आणि उत्पन्नाचा योग्य तो ताळमेळ बसेल. पण एक सकारात्मक गोष्ट आहे, ती म्हणजे तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. योग्य तो मोबदला तुम्हाला मिळेलच. कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला तुमच्या कामाचा तुम्हाला या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कष्टाला फळ मिळेल असं म्हणायला हरकत नाही. पण मगाशी म्हटलं तसं धनलाभाचा योग असला तरी आलेला पैसा सांभाळता आला पाहिजे. योग्य नियोजन करून कुठे खर्च करायचा नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर पैसा आला तसा जायला वेळ लागत नाही. आता बोलूया कर्क राशीच्या नोकरी, व्यवसाय, काम, करिअरबद्दल. कसा असणार आहे एप्रिल महिना या सगळ्याच्या दृष्टीने? तर नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला असणार आहे. कारण बढतीचे योग आहेत, पदोन्नतीचे योग आहेत किंवा तुम्हाला नवीन नोकरीची संधी येत असेल किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच तुम्ही नवीन नोकरी स्वीकारू शकतात. तुम्हाला त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात स्वकर्तृत्वावर यश कर्क राशीचे लोक मिळवताना दिसतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने तरी भाग्याची साथ तुम्हाला नक्की मिळेल. व्यवसायात सुद्धा उद्योगधंद्याला चांगली चालना मिळेल. खूप दिवसांपासून जी कामं रखडली होती ती पूर्णत्वाकडे जातील. अडलेली कामे सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आता जर शेती करताय त्यांना जर शेती अंतर्गत एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ योग्य आहे. तुम्ही सुरू करू शकतात. पशुपालनासाठी काही नवीन पशु घ्यायचे असतील तर ह्या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार करू शकता. हा काळ त्यासाठी योग्य आहे. तुमचा व्यवसाय कुठलाही असो. मंडळी, कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन योजनेवर काम करत असाल तर तुमचे प्रयत्न नक्की यशस्वी होतील, परंतु त्यासाठी तुमच्याकडून संयम आणि समर्पणाची आवश्यकता असणार आहे. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा वरिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. पण कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका. हा सल्ला कर्क राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यासाठी दिला जातोय. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातोय. कर्क राशीचे लोक वाहन, वास्तू किंवा जमीन घेण्याच्या विचारात असतील तर त्यासाठी एप्रिल महिना कसा आहे? अर्थात योग्य आहे. तुम्ही घेऊ शकता. फक्त एक काळजी घ्या, कुठल्याही महत्त्वाच्या कागदावर सह्या करण्याआधी ती कागदपत्र व्यवस्थित वाचा. त्यातला प्रत्येक मजकूर नीट लक्ष देऊन वाचा आणि त्याचबरोबर योग्य ती काळजी घ्या. 10 वेळा विचार करा, मगच सह्या करा. कौटुंबिक पातळीवर हा महिना तुम्हाला काय देणार आहे? तर कौटुंबिक पातळीवर विचार करताय मुलांच्या शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात. अशा वेळी त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे. मुलांवर चिडचिड करण्यापेक्षा मुलांना योग्य ते मार्गदर्शन या काळात करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांना
हवे असलेल्या क्षेत्रात योग्य ते मार्गदर्शन करू शकत नसाल तर निदान मुलांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळवून द्यावं. त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना जोडीदाराची योग्य ती साथ हा महिना देणार आहे. जोडीदाराचं आरोग्य सुधारणार आहे. धार्मिक ठिकाणी प्रवासाचे योग कर्क राशीच्या लोकांना एप्रिल महिना घेऊन येतोय. कर्क राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काहीतरी किरकोळ शारीरिक समस्या उद्भवू शकतात, त्या पोटाशी संबंधित असू शकतात. मानसिक शांततेसाठी योगासन, ध्यानधारणा या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात आणू शकता. संतुलित आहार घ्या. आता या एप्रिल महिन्यात तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची असतील तर तुम्ही ती कोणत्या तारखांना करावी तर त्यासाठी शुभ तारखा आहेत 5, 6, 7 या 3 दिवसात तुम्ही तुमची महत्त्वाची कामं करू शकता. या तारखा तुमच्यासाठी या महिन्यात शुभ असणार आहेत. हिंदू नवीन वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला या वर्षात मिळणार आहे. धन्यवाद.